किती छान जाळीदार ढोकळा झाला आहे, तुम्ही इथं बघू शकता। एकदम सोप्या प्रमाणात सांगते आहे। 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, 5 चमचे साखर, अर्धा लिंबू आणि 3 चमचे तेल। ज्या वाटीने बेसन पीठ घेतले त्याच वाटीने पाणी घालायचं आहे। थोडं पाणी शिल्लक राहिलं आहे, हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडा फूड कलर घातला आहे, 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवलं आहे। तोपर्यंत मी ज्या डब्यात बॅटर घालायचं आहे त्याला ग्रीस करून घेतलं तेलाने। बेसन पिठात चिमूटभर सोडा आणि इनो घालून व्यवस्थित फेटून घ्यायचे। हे बॅटर या डब्यात घालून घेतले। इकडं कुकरमध्ये पाणी उकळलं आहे, डबा डॅप डॅप करून ठेवून द्यायचा आहे। 10 मिनिटासाठी शिट्टी न लावता कुकर बंद करून घेतला आहे। 10 मिनिटांनी उघडल्यावर तर तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार ढोकळा तयार झाला आहे। इथं फोडणी देऊया। तेलात जिरे, मोहरी, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तयार करून घेतली। पाणी घातले, मीठ घातले, साखर घातली आणि जो ढोकळा झाला आहे तो ताटात ओतून आपण व्यवस्थित चिरून घेतला आहे आणि ही फोडणी ह्याच्यावर ओतून घेतली तर मस्त जाळीदार ढोकळा तयार झाला आहे। डिटेल रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर छान अशी ढोकळ्याची रेसिपी मस्त तयार झाली आहे। तुम्हालाही असा ढोकळा बनवायचा असेल तर रेसिपी नक्की बघा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय।